पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पात्र उमेदवारांना तत्काळ कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी या मागणीसाठी 18 फेब्रुवारी पासून सुरू झालेले बेमुदत आंदोलन आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी तिसऱ्या दिवशी अधिकच तीव्र झाले आहे। शेकडो कर्मचारी पालघर जिल्हा परिषद समोर उन्हातान्हात ठिय्या देऊन बसले आहेत। प्रत्येक वेळी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागते, हीच का प्रशासनाची कार्यपद्धती, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। तीव्र उन्हात डोक्यावर टॉवेल रुमाल बांधून हातात फलक घेऊन कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी लढताना दिसत आहे। दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी पेसा पदभरती संदर्भात शासन निर्णय जाहीर झाला। मात्र 7-8 दिवस उलटूनही एकाही संवर्गाला नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाही। त्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने लवकरच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे संकेत दिले आहेत। मात्र तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। उन्हाच्या झळा, प्रशासनाची प्रतीक्षा आणि हातात फलक, पालघरमध्ये पेसा भरतीचा प्रश्न आता केवळ नियुक्तीचा राहिला नाही, तर तो स्वाभिमानाचा बनला आहे। पुढील काही तासात प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। दरम्यान प्रशासन चर्चेतून सकारात्मक निर्णय घेते की आंदोलन आणखी चिघळते, हे पुढील काही तासात स्पष्ट होणार आहे।